स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यावर खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्याबरोबर अन्य दोघांवर 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यात मनोज साळुंखे, शहानवाज मुजावर, दीपक कोळेकर हे तिघे जण आहेत. सागर पाटील यांना जबर मारहाण करून मनोज साळुंखे यांच्या जुन्या बस स्थानक परिसरातल्या असलेल्या ऑफिसमध्ये आणून त्यांच्या खिशातले जबरदस्तीने 11,000 रुपये काढून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि जमीन आमच्या नावावर करून दे, नाहीतर तुझ्या परिवाराला ठार मारेन, आमची ओळख पोलिसांपर्यंत आहे, अशी धमकी देऊन सागर पाटील यांच्याकडून खंडणी मागितली होती. सागर पाटील यांनी आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात खंडणीच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मनोज साळुंखे, शहानवाज मुजावर, दीपक कोळेकर या तिघांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास PSI जाधव करत आहेत.